हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज मी एक रेसिपी करणार आहे ज्याच्यासाठी मी बटाटे शिजत लावलेत, पण ती कोणती आणि कशी करणार आहे मला माहीत नाही. आरव आणि सचिन होते, विनू दोघंजणं गेलेत खेळायला. दररोज संध्याकाळी ते दोघे जातात आणि अजूनही पावसाची सुरुवात नाही आहे. मे बी अधिक महिना लागल्यामुळे असं मला वाटतं. अजून अधिक महिन्यासाठी ह्यांनी जोडवी घे म्हणून सांगितलेत. ते काय अजून मी गेलेले नाही आहे घ्यायला. आज जायचा विचार आहे. विनू जर दूध आणायला जाताना मला घेऊन गेलं तर मी आज जोडवी घेईन. ते म्हणतो होते तुला पाहिजे तशी घे म्हणून. मग आता बघूया. आणि मम्मीची पण ओटी भरायची आहे. ते आता तिच्यासाठी मी ड्रेस मागवला आहे. ती साडी नको म्हणा लागली कारण साड्या भरपूर दिल्या. त्या बड्डेला पण मी तिला गिफ्ट केली हँडलूम पैठणी. पण मग ड्रेस मागवला आहे, अजून यायचा म्हणून मी थांबले तिची ओटी भरायची. ह्या अशा गोष्टी आहेत. मग आता बटाटे शिजवले, त्या बटाट्यांचं काय करायचं हा विचार अजून माझ्या डोक्यात नाही आहे. त्याच्यापेक्षा विचार करते की वरती जरा टेरेसवरती फेऱ्या मारून याव्यात. एक साडीचं छान शूट केलं. सौंदतीला जाताना जी साडी नेसली होती पेस्टल कलरची, खूप सुंदर साडी आहे माहेश्वरीमधली. आणि डार्क नाही आहे ती, म्हणजे पेस्टल कलरमध्ये ती इतकी, म्हणजे एक दोनच कलर आहेत जे इतके सुंदर आहेत आणि मला पर्सनली ती खूप आवडली साडी. म्हणून त्या साडीचं एक छोटंसं शूट होतं, ते केलं. मला जसं माहेरचं सुख आहे ना, तसंच प्रत्येक मुलीला, प्रत्येक माहेरवाशिणीला मिळो ही माझी सदिच्छा आहे. कारण हे शब्दात व्यक्त करता येत नाही की आपल्याला कसं वाटतं. कितीही तुम्ही सासरी सुखी असेल, तो कितीही तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळत असेल, तरीही जे मानसिक समाधान माहेरी आल्यानंतर राहिल्यानंतर मिळतं ना, ते वेगळं असतं. आता मी दिवसभर माझं काम करत असे, यूट्यूबचं असू देत, त्या साड्यांचं असू देत, त्याच्यानंतर बाकी एवढ्या गोष्टींचा स्ट्रेस मला नसतो. पण आता इथून पुढे म्हणजे एकदा माझ्या घराचं काम स्टार्ट झालं, कंप्लीट झालं, माझी वास्तुशांती घराची झाली की मी त्याच्यानंतर मात्र माझी धावपळ प्रचंड होणार आहे. बघू आता काय काय. ओके, आता मी जे काही करणार आहे त्यातल्या थोडी तयारी जी आहे ती मी करून ठेवले. तर ती काही तयारी केली ती मी सांगते. बटाटे चांगले कुस्करून घेतलेत आणि ज्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर चिचून टाकले. हळद, तिखट, मीठ, जिरावन मसाला आणि एवढंच टाकलं आहे आणि ते पण सगळं मिक्स करून घेते. कांदा लसूण मसाला मी वापरतो, तिखट म्हणजे. आणि याच्यामध्ये काही बेसनचं पीठ आहे ज्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं मी हे टाकलेलं आहे, काय म्हणते त्याला, सोडा. आणि हे आता बॅटर एक बनवून घेणार. हे आधी मी याच्यामध्ये चांगलं कुस्करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यात एक चमचावर तेल टाकून थोडीशी फोडणी मारली जिऱ्याची, मोहरीची. आणि हे आता परतून घेतलं. तर हे परत मी यामध्ये काढून घेते. आता इथे 4 वडे केलेत आणि इथे 4 टिक्की केलेत. आज आहे घरी चिकनचा बेत आणि आरव आणि विनू दोघंही गेलेत आता खेळायला. मी इथे बाहेर बसली आहे. मामा जस्ट आत्ता आला होता, तो पण गेलेला आहे. मम्मी आतमध्ये तयारी करते आणि आज प्रॉपर चिकनची रेसिपी, त्या चिकनचा रस्सा मम्मीच्या हातचा मी तुम्हाला दाखवणार आहेच. बरं, आता माझा अवतार थोडा झालेला आहे कारण मी दिवसभर काम आणि बाकी सगळ्या गोष्टी करत बसले होते. तर थोडी फ्रेश होते, थकलेला चेहरा दिसते, थोडंसं फ्रेश होते आणि त्याच्यानंतर आपण छान रेसिपी तुमच्याशी शेअर करते जी तुम्ही करू शकता आणि खूप बेस्ट होते, म्हणजे अस्सल कोल्हापुरी. आता कोल्हापूरच्या प्रत्येक भागामध्ये पद्धत वेगवेगळी असते, पण तिखट जे असतं, कांदा लसूण मसाला सेमच असतो. जो मी आता तुम्हाला दाखवणारी रेसिपी एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर रस्सा होतो. मम्मीच्या हातचा सगळ्यांनाच खूप आवडतो. चला, मगाशी मी जसं म्हटलं होतं की चिकन बनते आज घरी आणि आता एक मम्मीची मैत्रीण आली होती, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं शूट करायचं राहिलं आमचं. तर आता मी दाखवते की मसाल्यासाठी तिनं काय काय करून घेतलं आहे आणि ती सांगते. मसाल्यामध्ये काय काय घातलं सांग. हे बघ, इकडे हे खोबरं आहे सुक्कं थोडं, धने 2 चमचे, जिरं 1 चमचा आणि तीळ 2-3 चमचे इथं, एक तमालपत्र आहे. आणि हे सुक्कं खोबरं, हे ओलं खोबरं, हे कांदा, टोमॅटो 1 मोठा घातला आणि लसूण आलं. आणि हे प्रमाण आपलं आहे 1 किलो चिकनसाठी. हो. आणि चिकनचं स्टार्टिंगला काय करून घेतलं आपण, फोडणी देऊन शिजवून घेतलं. 1 किलो चिकनमध्ये तिखट मीठ केवढं अंदाजानं टाकलेस. आता हे पण सुकं भाजून घेतलंय पूर्ण, सगळं भाजून घेतलंय. हे पण भाजून गार करून मिक्सरला लावून मसाला करून घ्यायचा आहे. आणि आपण चिकन कसलं गावठी कोंबडीचं आणलं आहे की ब्रॉयलर आणलं आहे? बॉयलर कोंबडीचं. हे याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायच्या वरनं. मसाला थंड झाला की तो मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. आज तुम्हाला तांबडा रस्सा, चिकनचा तांबडा रस्सा कळेल फोडणी घालताना. आता याच्यामध्ये जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून मिठामध्ये ते शिजवून घेतले. त्याच्यानंतर पाणी घालून त्याच्यामध्ये तिखट, जो कांदा लसूण मसाला आहे तो घातला आणि हळद घातली.
घातलं. ते करून घेतले जे नॉर्मली आपण करतो. त्याचं हे जरा सांग की नेमकं कसं केलं स्टार्टिंगला. काय नाही, स्वच्छ धुवून 2 वेळा ते चिरून घेतले हां. आणि फोडणी दिली कांदा घालून. कांदा घालून फोडणी देऊन मिठात तिखट मीठ हळद टाकून जरासं परतून घेऊन नंतर पाणी टाकलंय. गरम पाणी केवढं? आता आपला रस्सा जेवढा पाहिजे असेल तेवढा ना. मग 2 तांबे म्हणजे 1-2 लिटरवर पाणी आहे. आणि हे उकळी काढून घेतली मग मी शिजवून घेतले. चिकन शिजवून घेतलं याच्यामध्ये. आता पूर्ण मसाल्याची तयारी आहे. आता हा मसाला जो आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण केल्यानंतरची पुढची प्रोसेस आपण सांगूया. इथं आता ती कोथिंबीर निवडते. डेट का टाकलीस याच्यामध्ये? पाणी थोडं टाकलं, वरण चिरून टाकल्यासाठी डेट बी टाकली त्याच्यात. हे एकत्र वाटून घेणार नाही दोन्ही. चलो. राम कृष्ण हरी. काढू काय जाणार आहे का मला माहित नाही रे. या बंद केलं आहे. काय दौरा मामा मला एका प्रश्नाचं उत्तर सांग. आता मी सांगतो. हा नाही आता गेलो बुलेट करायचं 4 व्हीलर मध्ये एक दोघं असं बघतो की मी 4 व्हीलर काय घेतलो. नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे. आज घरात बनते चिकन आणि तू नॉनव्हेज सोडून किती वर्ष झाली? तरी 5 वर्ष झाले. तुला कसं वाटतं नॉनव्हेज सोडल्यानंतर? मी खात होतो असं पण वाटत नाही. असं पण वाटत नाही. तुला मेंटली काय बदल जाणवतात? काही एकदम स्ट्रॉंग वाटतं. एकदम स्ट्रॉंग. आणि तू आधी म्हातारा दिसायचंस, आता तरुण दिसतोस अजून. आम्ही लहानपणापासून काही काय कधी माहितीच नव्हतं आम्हाला. काय चालतं जास्त आमच्यात नव्हतंच घरात. वर्षात नाही करायचं. वर्षातनं ते बी कुठे शिमग्यास बेंद्रा आणि ते सर कुठे कुठे म्हटण्याच्या सर तेवढंच. खरं मी मामात बदल बघितलोय आणि तुला म्हटलंय बी मी की तू आधीपेक्षा तरुण दिसायला लागलास. रिझन हेच आहे. नाही रिझन हेच आहे. नॉनव्हेज सोडल्यानंतर माणसं सात्विक होतात आणि तेच एक वेगळं असते. तू परवा दिवशी तू एक दिवस टी-शर्ट घालून ये. आपण दाखवू मामाचा अवतार. लग्न त्या दिवशी पण लग्नात दिसलंच की. पण ह्या वेळच्या विनूच्या लग्नात वेगळा दाखवूया आपण. एकदम अक्षय कुमार स्टाईल. तुझ्या मामाचा अक्षय कुमार लुक करून 2-3 वेळा झाले. आपण डायरेक्ट लग्नात करूया. मावशीचा प्रिया बापट आणि अक्षय कुमार. मीरू मावशीचा काय? मावशी आहे मीरू मावशीचा लावू शकते. करिश्मा कपूर. मसाला वाटण झालेला आहे आणि ते जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आहे. नॉनव्हेज मिसळ करताना तेल जास्त लागतं, पण मम्मीने इथे थोडं तेल टाकलेलं आहे. का ते मी पुढे तुम्हाला सांगते. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक कांदा चिरून टाकलेला आहे आणि तो चांगला परतून घेतला आहे. कांदा लसूण मसाला म्हणजे जे लाल तिखट आम्ही वापरतो तर ते अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि त्यानंतर जो मसाला वाटण करून घेतलेला आहे तर त्यातला निम्मा मसाला ती सुक्कं जे करणार आहे चिकनसाठी तर त्याच्यासाठी ती मिक्स करते. गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि हा मसाला जो आहे तो मिक्स करून घेते. आता तुम्हाला जसा मसाला हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही ती क्वांटिटी एक्स्ट्रा जास्त कमी करू शकता. आता तेल का कमी टाकलं ते सांगते, कारण ऑलरेडी तिने जेव्हा चिकन शिजवताना तेल जास्त टाकले होते आणि आता जे तवंग धरलेला आहे चिकन शिजवून झाल्यानंतर तर त्यावरचा जो तवंग आहे तो ती काढून घेते आणि तो ती मिक्स करते. हे नेहमीच आहे. म्हणजे जरी तिने तेल जरी प्रमाणात टाकले असेल आणि त्याच्यानंतर जेव्हा ती कधी अशी करत असेल मसाला वगैरे तर ती तवंग हा थोडासा टाकतेच, कारण त्यांना टेस्ट चांगली येते बोलते ती. कारण चिकनचा सगळा जो अर्क आहे शिजवल्यानंतर तो त्या पाण्यात असतो आणि मग तो सुक्यातसुद्धा उतरतो. आता यातलं थोडं जे आहे तर ती भावाला काढून देते चिकन त्याला खाण्यासाठी. आणि त्यानंतर बाकीचं जे आहे तर ते मसाला जो परतवून घेतलेला आहे त्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मिक्स करणार आहे. आता ही चिकनची रेसिपी वेगळी आहे. आपण बाकीच्या म्हणजे मी काही चिकनच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत ना यूट्यूबवरती, त्या पण टोटली डिफरंट आहेत. मी पण तशी कधी ट्राय केली नाही. आता घरी मी ते बनवत नाही. माझ्या घरी त्या ताई आहेत त्या बनवतात नॉनव्हेज, कारण त्याही कोल्हापूरकडच्या असल्यामुळे अस्सल बनवतात त्या पण. बाबांना सचिनना खूप आवडतं त्यांच्या हातचं सुद्धा. मी आधीसुद्धा जेव्हा बनवायला शिकलेले तेव्हा पण बनवताना एवढं चांगलं बनवत नव्हते जेवढं मम्मीला जमतं. ती सुंदर बनवते.
त्यानंतर आमटी जी आहे तर त्याला मसाला आधी टाकला नव्हता, जसं की आधी सांगितलं. जेव्हा फोडणी मारल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकल्यानंतर डायरेक्ट चिकन टाकून गरम पाणी 2 लिटर होईल एवढं टाकून शिजवून घेतलं होतं. आणि मसाला हा आधीच चांगला तेलामध्ये परतून भाजून घेतला होता, त्यामुळे तो तेलामध्ये शिजवायची काही गरज नव्हती. त्यामुळे त्या पाण्यामध्ये तिने तो मसाला मिक्स केला आहे, तो चांगला एकजीव होतो. तो वरून इथे कोथिंबीर टाकण्यात आलेली आहे थोडी, आणि याच्यामध्ये पण, आणि दोन्ही याच्यामध्ये जसं मी म्हटलं मगाशी मिठाचं प्रमाण करून वाढवण्यात येईल. नंतर पूर्ण ताट तयार झालं की तुम्हाला दाखवते की कसा लुक येईल. त्याला आता चांगली उकळी देण्यात येतील. हे किती वेळ उकळी काढणार मम्मी? 10 मिनिटं. एक 10 मिनटं उकळी, आणि याला 10 मिनटं. ऑलरेडी चिकन शिजलेलं आहे, पण एकजीव व्हावून बारीक गॅसवरती 10 मिनटं. सो चला थोड्या वेळानंतर भेटूया. खेळून आलाय, विनू पण खेळून आला. तो विनूची आंघोळ झाली, आता तो खाली चाललाय बाजारामध्ये दूध आणायला. मग मी त्याला इस्त्रीचे जे कपडे ते द्यायचे आहेत. इथे आल्यानंतर साड्या, म्हणजे मुंबईमध्ये मला गोंडे लावून घेणारं मला मुंबईमध्ये मिळालं नव्हतं, पण इथे मी 2 साड्या गोंडे लावून घेतल्या ज्या मी यूज केल्या होत्या, तर त्या मी दाखवते. हे बघा, ही एक साडी जी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी ब्राईट दिसत असेल, पण थोडा ब्लड रेडसारखा कलर आहे याचा. मी डार्कनेस थोडंसं कमी करून दाखवते. हां, असं कलर आहे याचा. ही एक साडी जी पत्तू सिल्कमध्ये आहे, आणि त्याला हे गोंडे असे लावलेत त्यांनी. इथे जवळ लावून दिलं. मला ते दुसरे गोंडे दिले असते तरी चाललं असतं, पण दुसऱ्या साडीनं लावून घेते. आणि ही पण पट्टू सिल्कच आहे. ही फार ट्रेंडिंगमध्ये आहे साडी, तर त्याला हे असे गोंडे दिलेत त्याने लावून. हे इस्त्रीला द्यायच्याच साड्या. आणि खूप जणांना असं वाटतं की आरो घरात नुसते नॉर्मल असे कपडे घालून असतो. हे आरोचे कपडे, इतके कपडे म्हणजे नवीन घेतलेले आहेत त्याला. ही बॅग अशी आहे, पण ह्यातला कुठल्याही कपड्यांना तो हात लावत नाही. त्याला जे कम्फर्टेबल असतात तेच कपडे तो घालतो आहे. ते बोलते मम्मी हे कपडे घरात घालून काय करू, मी नॉर्मल पण इतके घेतलेले कपडे पण ते वापरत नाही, 3-4 आहेत तेच घेतो आहे. माझं पोरगा आहे, कारण नवीन आत्ता पण मुंबईवरून येताना खास त्याच्यासाठी मी खरेदी करायला गेले होते की नॉर्मल शर्ट तरी तो घालेल, तेच घालणार. ते जर्सी टाईपमध्ये त्याला टी शर्ट पाहिजे असं, तर त्याचं फक्त वापरणार असं करतो आहे तो. हां, आणि आता मी कपडे थोडेसे सुकलेले आहेत तर ते इस्त्रीने घडी घालते. विनूला इस्त्रीला साड्या त्या ज्या आहेत कपडे द्यायचे ते देते. त्यातले थोडे कपडे मी घरी इस्त्री मारते, कारण आता थोडासा वेळ आहे माझ्याकडे, तर ते थोडे घरी मारते इस्त्री मी. आणि नंतर मग जेवण तयार झालं की तुम्हाला ताट दाखवते. बिलीव्ह मी तुम्हाला सांगते की मम्मीची जी रेसिपी आहे, जी मसाला तुम्हाला दाखवला, ती इतकं भारी होतं ना ते टेस्ट. मी आधी जेव्हा खायचे एक नंबर. आता मी रस्सा घेतेच. मी काय पूर्ण नॉनव्हेज सोडलं असं नाही. मी मटण खात नाही, बिलकुल खात नाही मी मटण. मी चिकन वगैरे नाही खात. मी चिकनची आमटी जी आहे ती भातातून खाते, किंवा त्याच्यातून मी भाकरी बुडून खाते. मी अंडी खाते, पण मला फिश खायला होत नाहीत. मला जे बाकीचे जे आहेत, म्हणजे खूप बाबा वगैरे खूप ओरडतात की खायला पाहिजेत वगैरे असं म्हणून. पण ते अजून माझं मी पूर्णतः सोडलं नाही. माझं पूर्ण असं आहे की मला पूर्णच व्हेजिटेरियन व्हायचं आहे. मला म्हणजे अंडी पण खायची नाही. जो कुठला भाग आहे नॉनव्हेजमधला तो सगळाच सोडायचा आहे. पण तो हळूहळू, एकदम पण आपण कुठल्या गोष्टी नाही सोडू शकत. सो मटण तरी तसंही मी पहिले खात नव्हते. आम्ही लहानपणी म्हणजे मसाल्यामधून भाकरी बुडवून हे करून खायचो आम्ही तिन्ही पोरं. पण विनू वगैरे खातो, आमच्या घरी करतात. पप्पा वगैरे खायचे. मग आठवड्यातून 3-3 वेळा असायचं तेव्हा तरी, आणि आम्ही लहान असताना तेव्हा खात पण नव्हतो. आणि आत्ता असं झालं आहे की एवढी आवड नाही. सचिन पण म्हणजे हार्डली महिन्यातून त्यांना 1-2दा, पण एवढं असं आवडच पाहिजेच म्हणून नाही. पण माझ्या मम्मीच्या हातचं मात्र खातात आले की, कारण मम्मी एक नंबर करते. आणि ही जी रेसिपी आहे मम्मीची, नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर होतो रस्सा, खूप बेस्ट होतो. आणि चिकनचं म्हणजे मी खाल्ले ह्याच्या आधी, खूप मस्त करते चिकन, खूप भारी होतं ते. खूप दिवसानंतर घरात मी नीट तयार झाले, नाहीतर मी एकतर शर्ट, पॅन्ट, प्लाझो ह्याच्यामध्येच होते घरात, किंवा गाऊनवरती, कारण कुठे बाहेर जात नव्हते. आणि मुंबईसारखं कसं काही ना काही येण्यासाठी मला बाहेर जावं लागायचं, त्यामुळे चांगली ड्रेसअप होऊन असायचे मी घरात. पण इथे प्रॉब्लेम हा असा आहे की सगळे कपडे बॅगेमध्ये आहेत, आणि एकाचं एक असं झालेलं आहे. आता हा जो ड्रेस होता तो शर्ट वेगळा आहे, आणि ह्याचा 1 पीस वेगळा आहे, आणि हा मी RCTमधून घेतला होता. ड्रेसअप झाल्यानंतरच मला फ्रेश नेहमीच वाटतं, आणि मला चांगलं वाटतं जेव्हा छान तयार होते तेव्हा. दिवसभर अशीच होते. संध्याकाळी आता ही थोडी कामात मदत केली. सुकलेले कपडे जे आहेत ते घडी घालून ठेवले. जास्त करून आता सध्या गाऊनच दिसत आहेत घरात. रिझन हेच आहे की गरमी असल्यामुळे गाऊन हा एक कम्फर्टेबल वेअर आहे प्रत्येक स्त्रीसाठी, मला असं वाटतं. त्यानंतर मी शांत अशी अंगणामध्ये बसले होते, निरभ्र आकाशाकडे बघत, कारण पौर्णिमा असल्यामुळे चंद्र पूर्ण होता आणि मला
प्रचंड आवडतं असं बघत बसायला. शांत वाटतं मनाला आणि काय माहिती एक म्हणतात ना एक क्लॅरिटी मिळणं ह्या अशा गोष्टी होतात. कारण निवांत असतं, आवाज कुठला नसतो, काही नसतं, त्यामुळे शांत वाटतं एकदम आणि खूप छान दिसत होतं. बरोबर अंगणातून डायरेक्ट आकाशातला चंद्र दिसत होता मस्त. म्हणजे कितीतरी वेळ माहिती आहे मी बघत बसलेली, अगदी पाऊण तास. दिवसभर काम, स्क्रीन टाईम, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर थोडंसं ना इरिटेट होतं. असं शांत बसले की मस्त वाटतं. मी आता इथे बाहेर जो आमचा हा अंगण आहे आमचं, तर इथे मी बसले. मी संध्याकाळचे जेवण होईपर्यंत इथेच बसते आणि मी जे बघते ते मी तुम्हाला दाखवते आता. हे दृश्य मी इथे बसून बघते आता. कंटिन्युअसली मगापासून बघते मी. खूप शांत वाटते. म्हणजे मी डायरेक्ट चंद्राकडे अशी बघत बसले मागापासून कितीतरी वेळ आणि मी तिथलंच एक शूट केलं आणि इंस्टाग्रामवरती पण टाकलं. एक सॉन्ग आहे, ही चांदणी फुलांनी शिंपीत रात्र झाली, धरती प्रकाश वेडी ओल्या नबादन आली. मी तो मूवीसुद्धा बघितलेला आहे, चांदणी शिंपीत जा. खूप सुंदर मूवी आहे तो, मराठी मूवी खूपच सुंदर आहे. ज्याच्यामध्ये महेश कोठारे आहेत, आशा काळे आहेत, अजूनही खूप जण आहेत. मला तो मूवी परत बघायला आवडेल. तो असणार यूट्यूबवरती किंवा झी5वरती वगैरे चेक करायला पाहिजे. मस्त वाटते.